रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार नेतेगण आणि कार्यकर्त्यांनी केलाय. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रायगड आंबेपूर जिल्हा परिषद गट क्रमांक 31 कार्यकर्ता संवाद मेळावा आणि आढावा बैठक भरगच्च उपस्थितीत आज पोयनाड येथे पार पडली. यावेळी कुर्डूस जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार रसिका राजा केनी यांच्या नावाची घोषणा करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी आणि रसिका केनी या दोन रणरागिणी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून दाखवतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. संवाद मेळाव्यात भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केनी, माजी सभापती दिलीप भोईर, रसिका केनी यांची प्रमुख उपस्थिती होती. या आढावा बैठकीस युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती राहिली आहे. विधानसभा मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक गटावाईज आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेतो. कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक. आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो. आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे. सर, महायुतीबद्दल तोडगा या ठिकाणी निघाला काय? महायुतीबद्दल काय, कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल? आता प्रश्न असा आहे की महायुती सरकार आहे, त्यामुळे ही ती चर्चा पुढे होत राहणार. येणाऱ्या काळामध्ये जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेला जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल, शीट शेअरिंग होईल, याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ. आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे. पदाधिकारी स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं, उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत, जसं आरक्षण पडलंय, जसं आता आम्ही रसिकाताईंना आंबेपूर मतदारसंघाची उमेदवार निश्चित केली, तर मागच्या 3 निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा हे विचार घेऊन आम्ही डिक्लेअर केले. पण तुम्ही आता बोलताना सांगितलं की 10 मतदारसंघाची निवडणूक घ्यायची आम्ही लढवणार आहोत. आता असं आहे की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद त्या मतदारसंघात उभी करणं आमचं पक्षाचं कामच आहे. मग 3 मतदारसंघाची आढावा बैठक झाल्या, थळ झाली, आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे, उद्या चौलची आहे. ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद गणावाईत केली जाईल. अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्यात मतदारसंघात आहे. लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्या भूमिका बजावत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं आमचं कामच आहे. सर, जिल्ह्यामध्ये दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत होता. आता आताच्या निवडणुकीला तुम्ही जी भूमिका घेतलेली राष्ट्रवादीच्या विरोधात, तीच काहीशी भूमिका आता भाजपने देखील घेतलेली आहे. रवींद्र चव्हाण असे म्हणाले की महायुतीत राष्ट्रवादीला घेऊन पश्चाताप झाला. त्या भूमिकेवर कसं पाहता? खरं, पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाचं जे स्टेटमेंट होतं की हे सगळं करून मी ज्याने माझ्यावर आरोप केले त्यांच्या बाजूला बसलो. आता कोणाचा सन्मान आणि कोणाचा अवमान आहे ते ज्याने त्याने विचारधारा राजकीय दृष्ट्या करावं, नक्की करावं. पण त्यांना जर पश्चाताप झाला असेल, खरं आहे, कारण जे चित्र महाराष्ट्र उभं राहिलं, आम जनता बघते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वरिष्ठ नेत्याचं वक्तृत्व काय आहे आणि अशा पद्धतीने चर्चा होणं काय उचित नाहीये. खरं तर मी राष्ट्रवादी अधिक काय बोलणार नाहीये, कारण मी बरंच काय बोलून गेलेलं आहे. काही गोष्टीची मी सूचना आपल्या माध्यमातून केली आहे, ते सत्य होत चालले असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. म्हणून सगळ्यांनी सावधतेचा पवित्रा तयार केला आहे आणि जे वक्तव्य केलं त्याला काउंटर करताना भारतीय जनता पार्टीने जे काही वक्तव्य केले तर मताशी मी सहमत आहे. सर, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे, मात्र डॉन वरून या ठिकाणी खूप मोठ्या कमेंट्स होत आहेत. काय सांगाल, शिवसेना की राष्ट्रवादी? डॉन नेमकं कोण आहे आणि कोणाच्या पक्षात आहे? आता श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला, तिथे आमचाच म्हणजे आम्ही त्याला समज दिला तेच आहे, मसळा आमची राहिला आहे. मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे? स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं आणि म्हणून माझ्या मी भाषणामध्ये सांगितलं
की ते डॉन असतील तर मैहू डॉन आहे, असंच आहे ना. त्यामुळे ही भूमिका पुढे चालत राहील. मंगेश काळोखेंचं जे प्रकरण हत्येचं आहे, वेगवेगळे त्या ठिकाणी नवीन नवीन त्या ठिकाणी निष्कर्ष निघतायत. महेंद्र थोरवे यांना कशा पद्धतीचा पाठिंबा आपला शेवटपर्यंत राहील, राजकारण केलं जाते असे 100% म्हणतात. पाठिंबा राहील. सर, विशेष म्हणजे याच्यात जे 10 गुन्हा दाखल झाला त्याचा सुधाकर घारे आणि भगतचं नाव आहे. मात्र या दोघांनाही अद्याप अटक केलं नाही. असं आहे की काळोखी आमचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता होता. अनेक वर्ष पक्षाबरोबर प्रामाणिक काम केलं कार्यकर्ता, आणि अशा पद्धतीने निवडून हत्या होणं हे काय शोभनीय राजकारणात ठिकाणी ज्यांच्यावर आक्षेपार्ह आरोप झालेत. आता त्यातले काही आरोपी ट्रेस आउट झालेत, पकडले गेलेत, त्यांची हळूहळू माहिती पुढे येते. हा कदाचित गेम प्लॅन नाही ना अगोदरचा, याचं षडयंत्र अगोदर कुठल्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ आश्रय काही झालेला नाही ना, याची मोठी खूप शंका आहे. म्हणजे पोलीस तपास त्यामध्ये चालू आहे. पोलीस तपासात ते सत्य बाहेर नक्की येईल. जे आपण आता दोघांची नावं घेतली ते अजून ट्रेस आउट झालेले नाही आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि नक्की त्यांना ट्रेस आउट करून योग्य जी काय माहिती खालून जे काय आरोपी ट्रेस आउट झाले त्यांनी कोणाकोणाचं नाव याच्यामध्ये सामील केलेलं आहे. तेव्हा आमच्या महेंद्र तोरण जे काय त्या ठिकाणी भाष्य केलंय त्या मताशी आम्ही 100% समर्थन आहे. फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला जाणार आहे. कोण? आंधळे बहिरे असं काय माझं व्यक्तिगत हे नाही आहे, पण एकंदर आता ज्या निवडणुका येऊ घातल्यात किंवा मागच्या झाल्यात, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी नियुक्ती करून मग बाकीची चर्चा केली जाते. विधानसभेला देखील कार्यकारिणी निवडणुकीची चर्चा केली जाते, कोर कमिटी याचा अर्थ. पण जिल्हा परिषद निवडणूक किंवा मागच्या नगरपालिकेच्या निवडणूक कोर कमिटी झालीच नाही आहे. आणि म्हणून मी सांगितलं की रायगड जिल्हा सुज्ञांचा जिल्हा आहे, म्हणून बाकी व्यक्तिगत भाषण करताना जसं आपण माडीत बोलत होतो ना की सगळ्या कोण डोळ्यावर हात ठेवतो, कोण कानावर ठेवतो, कोण तोंडात ठेवतं, पण आंधळे बहिरे आणि मुके असं भूमिका घेऊ नये अशी माझी त्याची मागची उद्देश आहे. ओके सर. जबरदस्त राजा केनी आहे, आमचा जिल्हा प्रमुख आहे, आणि खरं त्याचे कर्तृत्व बघितलं तसं छोटमशा शून्याचा राजाही शून्यात आलेला आहे. माझी काल तशीच आहे. त्रिकूट एकत्र आहे आणि पक्षाचा आदेश किंवा आशीर्वाद नक्की आहे. आमचे शैलेशजी या ठिकाणी आहेत, दीपकजी आहेत. एक चांगली फळी खऱ्या अर्थाने विधानसभा मतदार तयार आहे किंवा जिल्ह्यामध्ये आहे. बरेचशा मतदारसंघामध्ये देखील चांगल्या प्रकारे मध्यंतरी गेलेले काही नेते पुढे पक्षामध्ये येतात. जे चित्र आता उभं राहतं रायगड जिल्ह्यामध्ये ते खऱ्या अर्थाने समर्थने निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नंबर 1 करते. तर मग आपण काय करायचं? पण राजाबाई सगळ्यांना सांगत होते की तुम्ही कोणीही घाबरायची काही गरज नाहीये. शेठने आपल्याला शब्द दिलेला आहे आणि शेठने दिलेला शब्द कधी शेठ पाठी घेत नाही. हे 1001% खरी गोष्ट आहे. जेव्हा आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना समोरच्याला हलक्यात घेऊन जमणार नाही. समोरचा आपल्याला किती जरी बोलत असतील की आपली सीट सहज लागेल अशी गोष्ट नाही आहे. तर सर्व मतदार बंधू भगिनींना आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जेव्हा आपण ह्या उमेदवारीचं जेव्हा तारीख डिक्लेअर होईल, प्रचार सुरुवात होईल आणि कार्यक्रमाला जो प्रचार कार्यक्रम असेल तो सुरू होईल, तेव्हा त्या 21 ते 22 दिवसाचा जो कालावधी असेल तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक माझ्या माता बंधू आणि भगिनींनी हा एक विचार करायचा आहे की या वेळेला राजाबाईंच्या स्वरूपातून मला निवडून द्यायचं आहे. कारण जर आता नाही तर आता नाही तर कधीच नाही. अभी नाही तो कभी नाही अशी ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आणि सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना मी आज आढावा बैठकीतून असं मार्गदर्शन करते की शेवटचं मतदान पडेपर्यंत जेवढे आपले 40 बूथ आहेत ते शेवटचे मतदान पडेपर्यंत आपण तिथं ठाम उभं राहायचं आहे आणि खोटं मतदान कुठे होऊन द्यायचं नाही आहे. कारण जेव्हा ह्या निवडणुका लढल्या जातात शेका पक्षाच्या मार्फत तेव्हा खोट्या मतदानाचा जास्त वापर इथे शेठ केला जातो. भोंबोली सारख्या ग्रामीण भागात आणि डोंगराळ भागात जेव्हा मतदान होतं तेव्हा मेलेल्या माणसाचं मतदान सुद्धा तिथे टाकलं जातं आणि ही सत्य परिस्थिती आहे. पण ते दिवस आता गेले. आता आपले दिवस आहेत. आपल्याला खोटं तर करायचं नाही आहे, पण खोटं मतदान करून द्यायचं नाही आहे. आपली जे मतदान आहे ते आपल्याला पाडून द्यायचं आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर ठरवलं की मी प्रामाणिकपणे काम करेन आणि रसिकाताईंना निवडून देईल तर आपला विजय नक्कीच आहे. जेव्हा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले तेव्हा मला प्रत्येक मतदाराकडून प्रत्येक
कौतुकाची थाप आणि आदराची वागणूक मला मिळाली की तू बाळ पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू नक्की निवडून येशील. हा जो मला म्हणजे पाठिंबा मिळाला त्याच्या जीवावर मी आज इथे उभी राहण्यास तयार झालेली आहे. आणि मला माहिती आहे जनता सुज्ञ आहे आणि ती नक्कीच मला निवडून देईल. त्याच्यानंतर बघायला गेलं तर आपले मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आपली लाडकी बहीण सुरू केली, ती योजना सुरू केल्यानंतर कित्येक गरीब माता भगिनींना त्याचा फायदा झालेला आहे. आणि जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद पडणार नाही आहे. जेव्हा या जेव्हा एखादा कार्यकर्ता तिथे निवडून जातो तेव्हा त्याच्याकडून नागरिकांच्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी असतात, मागण्या असतात, त्या म्हणजे रस्ते, पाणी, लाईट. जर 10 वर्ष सत्ता उपभोगून ह्यांना ते देता आलं नाही तर तुम्हाला इथे निवडणूक लढण्याचा अधिकार नाही असं मी ठाम सांगते. कारण आज जेव्हा आपल्याकडे लोक येतात तेव्हा सांगतात की राजाबाई इथे आमचा रस्ता करायचा आहे, इथे आम्हाला पाणी पाहिजे, तेव्हा एका शब्दावर आपल्या हातात पावर नसताना सुद्धा आपल्या आमदार साहेबांच्या पाठिंब्यामुळे आपण एवढी कामं करतोय. आणि ती कामं करून त्याच कामांच्या विश्वासावर आपल्या लोकांच्या समोर जायचं आहे आणि लोकांकडे मत मागताना सांगायचं आहे की आम्ही तुमच्याकडे कामांसाठी मत मागतोय, तुमचं काम सांगा ते आम्ही करणार आणि मग आम्हाला मत द्या. जेव्हा कसं होतं, जेव्हा बाकीचे शेका पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा निवडून येतात तेव्हा काय होतं, निवडून यायचं, गायब व्हायचं, नारळ फोडायचं, काम करायचं नाही. पण राजा केणीचा पॅटर्न तो नाही आहे. पहिला कामाला सुरुवात करायची, काम पूर्ण करायचं आणि मग तिथलं नारळ फोडायचं आणि त्याचं उद्घाटन करायचं. त्याच्यामुळे मला काही घाबरायची गरज वाटते असं नाही. जेव्हा आपण निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीमध्ये आपण जेव्हा सक्रिय होतो तेव्हा प्रत्येक लोकांची प्राथमिक स्वरूपाची कामे करत असताना आपण जेव्हा आरोग्य शिबिराची गाडी फिरली की नाही, गणपतीमध्ये गणपतीच्या सण चालू असताना आपण प्राथमिक आरोग्याची जी गाडी फिरवली त्याचा बहुतेक सगळ्या माता, बंधू, भगिनी आणि वयस्कर लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि त्या गोष्टीचा फायदा मला नक्की होईल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे माझ्या माध्यमातून सलग 2 वर्ष आपण ट्रिपला गेलो. महिलांच्या माध्यमातून म्हणजे महिला नेतृत्व किती पाठिंब्याचं असतं बघा. जर एखादी महिला पुढे गेली तर महिलेला नक्कीच ती पुढे घेते. आणि आपण 2 वर्ष ट्रिपला गेलो की नाही, मग तिसऱ्यांदा जायचं की नाही. मग जेव्हा मी निवडून येईल तेव्हा तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपल्याला ट्रिपला जायचंय. मग तर कुठं जायचंय, कुठं जायचंय, राम मंदिराला जायचंय, आपल्या रामाच्या चरणी जायचंय, जायचंय की नाही. निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा आपण जनतेच्या समोर जातो तेव्हा मी जेव्हा निवडून येईन तेव्हा मी नक्कीच चांगल्या प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न करीन. आणि माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि माझ्या मतदार संघातील प्रत्येक माणसाला त्याचं काम करण्यासाठी मी बांधील असेल आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील असेल. आणि ते प्रश्न सोडवून कामांच्या स्वरूपात नक्कीच मी त्यांच्या मागण्या पूर्ण करेन. ह्याच्या प्रकारे जेव्हा जिल्हा परिषदच्या मार्फत आपले शिलाई मंत्री मशीन घरघंटे जेव्हा पुरवले जातात तेव्हा त्या फक्त पहिला पक्ष बघूनच पुरवल्या जायच्या. माझ्या पक्षाची असेल तरच द्यायची, पण तसं नाही. मी निवडून गेले तर या मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प येत होते. त्या प्रकल्पांना विरोध कोणी केला, त्या प्रकल्पाच्या जमिनी संपादित करण्यासाठी कोणी एजंटगिरी केली, त्या जमिनी संपादन केल्यानंतर त्या प्रकल्पाला कोणी विरोध केला. मग ती पट्टी पॉवर प्लॅन्ट असू द्या, देव कोणीचा प्रकल्प असू द्या, सूर्या रोशनीचा प्रकल्प असू द्या, रुची सोयाचा प्रकल्प असू द्या किंवा स्किल इंडियाचा प्रकल्प असू द्या. नेटको कंपनी कोणी बंद पाडली, ज्या नेटको कंपनीवर सतीश धारप यांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळेला मोर्चा काढला होता. सतीश धारप यांनी तो मोर्चा काढल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी सुटेल असं त्यांना वाटलं होतं. त्या मोर्चामध्ये आज विभागातील सर्व तरुण पिढी सामील झाली होती. मग त्यावेळेला सतीश धारप यांच्यावर हल्ला करणारे कोण होते ते सुद्धा तुम्ही तपासून बघा. तुम्ही या जनतेचे होऊ शकत नाही. तुम्ही फक्त
स्वतःच्या फायद्यासाठी फक्त या जनतेला तुम्ही वेठीस दिलेला आहात. म्हणून या विभागातील जनता सुज्ञ आहे. शेठ, तुम्ही जो विकास निधी दिलेला आहात, प्रत्येक गावात दिलात, वाडी वस्तीवर दिलात, त्याचा पूर्णपणे उपयोग करून पूर्णपणे प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये, मग त्या पाण्याच्या लाईनी असू द्या, रस्ते असू द्या, गटारे असू द्या, समाज मंदिराची कामं असू द्या, हे सर्व मग ते आमदार निधी असू द्या किंवा जिल्हा नियोजनाचा फंड असू द्या, 25-15चा फंड असू द्या, या सर्व योजनेतून ही कामं प्रत्येक या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा विकास, या कार्यपटाचा विकास होत आहे. महिला भगिनींसाठी लाडकी बहीण अशी योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे. त्याचा फायदा महिला भगिनींना होत आहे. या येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा जो केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे, ते या माझ्या महिला बचत गटाच्या भगिनी आहेत, यांच्यासाठी मंत्री ज्या ज्या योजना असतील त्या योजना कशा मिळतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि तुम्ही ते करणारच आहे. आज या इथल्या लोकांची अशी अवस्था झालेली आहे, आणल्याच्या घरात पाहिजे मला अशी यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे बाकी काही सांगण्याची काही गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संघटित होऊन या जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्वांनी आपण प्रामाणिक प्रयत्न करूया आणि शिवसेनेचा जिल्हा परिषद झेंडा फडकवून आपण विजयात सामील होऊया. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.